देवमाणूसमधला अध्याय 31 डिसेंबर भागामध्ये गुरुजी लाली आणि गोपाळा सांगतात, तुम्ही आता नदीकडची वाळू घेऊन या. लाली म्हणते, अरे ताई चला पूजेसाठी आपण नदीकडची वाळू आणूया. आता लाली आणि आर्या निघतात, पण गुरुजी म्हणतात, आपली नदी राक्षसाच्या उत्सवासाठी सहजासहजी वाळू देत नाही. याआधी पण 1-2 जणं वाळू आणायला गेले आणि बुडून त्यांना जलसमाधी मिळाली. त्यामुळे तुम्ही जपून जा. लाली म्हणते, गुरुजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही पूजेसाठी वाळू घेऊन येतो. चला आर्याताई. पण आर्याच्या डोक्यात मात्र फीट बसून जातं. ती आता नदीवर गेल्यानंतर तिला खूप भीती वाटते. लाली म्हणते, आर्याताई भीती वाटते का? अहो त्यात काय घाबरायचं, मी आहे की. चला चला पूजेसाठी पटकन वाळू घेऊया. आता आर्या पहिले पाण्यात जाते आणि लाली तिच्या मागे मागे असते. आता आर्या थोडीशी आत गेल्यानंतर लाली लगेच तिला मागून धक्का मारते. आर्या मोठ्याने किंचाते आणि पाण्यात पडते. लाली आता तिची मजा बघत उभी असते. तर नक्की काय घडलेलं असतं, चला तर बघूया. जामकर देवीसिंगच्या दुकानावर येतो आणि आवाज देतो, गोपाळ नावाचे टेलर. त्यावेळेस आर्या देवीसिंगच्या मांडीवर बसलेली असते. जामकरचा आवाज ऐकल्यानंतर दोघं पण जागीच थरथर कापतात. आर्या म्हणते, गोपाळजी दादा आता काय करायचं? देवीसिंग म्हणतो, तू घाबरू नकोस, अगं आपण तळघरात आहे आणि त्याला माहीत नाही की इथे तळघर आहे, त्यामुळे तू शांत राहा. त्यावेळेस चायवाल्या लकीला फोन येतो. तो आलोच, लगेच आलो. जामकर दार उघडत म्हणतात, गोपाळ नावाचे टेलर. अरे म्हणते, गोपाळजी आता काय करायचं? दादाला कळलं असेल का आपण बाहेर फिरत होतो? मी तुम्हाला सांगत होते. गोपाळ म्हणतो, तू आवाज करू नकोस, शांत राहा. नेमकी जिथून खाली जात असतात त्यावरच जामकर उभा असतो. तो आता खिडकीतून बाहेर डोकतो. बाहेर येत म्हणतो, कुठे गेला असेल हा? दुकान उघडं ठेवून वाड्यावर बघायला पाहिजे. आता जामकरची गाडी निघून जाते. गोपाळ म्हणतो, मी बघतो. तो आता वर येतो. त्याच्या मागोमाग आर्या पण बाहेर येते. पण बाहेर आल्यानंतर लाली समोर उभी असते. आता ती तावातावाने आर्यावर वार करते, पण गोपाळ झेलतो आणि म्हणतो, लालीजी अहो हे काय करताय? हे काय खेळ नाही वे, सोडा. आता आर्या मोठ्याने खदाखदा हसायला लागते आणि म्हणते, तुम्हाला खरं वाटलं वे? अहो ते नाही का तुमचा भाऊ म्हणत असतो, गंमत गंमत केली मी, तशीच मी पण गंमत केली. आर्या म्हणते, काय हो लालीजी किती घाबरले? लाली म्हणते, सॉरी. आणि अहो हा हाताला रंग आहे, ते नाही का मुखट्याला रंग देत होते तशीच आले, पण माझ्या हाताला रंग बघून तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. तुम्हाला काय वाटलं सगळे खून खरंच मी केले आणि त्यांचं रक्त माझ्या हाताला लागले? आता लाली असं काय बोलत असते आणि वर खदाखदा हसते. तिच्या या वागण्याने गोपाळला संशय येतो आणि तो संशयाने तिच्याकडे बघत असतो. लाली त्याच्याजवळ जात म्हणते, काय झालं ना काम? गोपाळ म्हणतो, नाही राहिलंय अजून. गोपाळच्या रूढ वागण्याने आर्याला मात्र खूप आनंद होतो आणि ती गालातल्या गालात स्माईल करत असते. लाली म्हणते, ठीक आहे मग करा तुमचं काम, मी आर्याताईला घेऊन जाते. चला आर्याताई. आता ती आर्याला पुढे घालून घेऊन जाते. वाड्यावर सगळेच वाट बघत असतात. फुलाबाई जाते. आपा म्हणतात, एवढा वेळ लागतो वे, तिला काय घास भरवत होती काय? फुलाबाई म्हणते, अहो आपली पोर तिकडं थंड गाऱ्याची बसली आहे आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. आपा म्हणतात, जेवायला वाढ. फुला म्हणते, गोपाळ नाही आला का? आणि ती जामकर साहेबांची बहन? आपा म्हणतात, आता ती घरी आली नाही म्हणून आम्ही जेवायचं नाही वे, ती घरला येईल नाही येईल आपल्याला काय करायचं? सुधाकर म्हणतो, अहो जामकर साहेब त्यांना इथं सोडून गेले, त्यांच्या घरी त्यांना भीती होती म्हणून इथं ठेवलं आणि गोपाळ त्यांना कशाला घेऊन गेलाय? त्यांना काही झालं तर केवढ्यात पडेल आपल्याला, कोण जबाबदारी घेईल त्यांची? फुला म्हणते, काळजी करू नका, येतील त्या, तोपर्यंत मी जेवायला घेते. तेवढेच आवाज येतो, 2 बायकावाले देशमुख आहेत का घरात? सुधाकर म्हणतो, आले. आता काय उत्तर द्यायचं? जामकर म्हणतात, काय 2 बायकावाले देशमुख? आपल्याकडे आलेले पाहुणे आपल्याकडे ठेवून घ्यायची प्रथा आहे की काय तुमच्याकडे? कुठे आहे माझी बहीण? आता मात्र सगळेच घाबरतात. जामकर म्हणतात, एकमेकाकडे काय बघताय, कुठे आहे माझी बहीण? आता सुधाकर मोमो करायला लागतो. जामकर मोठ्याने ओरडतात, कुठे आहे माझी बहीण? सुधाकर म्हणतो, साहेब आर्याताई बाहेर गेल्या. जामकर ओरडतात, इतक्या रात्री? तुम्ही तिला सोडलं कसं? जबाबदारीने मी तुमच्याकडे ठेवून गेलो, तुम्ही माझा विश्वासघात केलास, मी तुम्हाला सोडणार नाही.
आप्पा म्हणतात, ओ आम्ही तुमच्या बहिणीला सहारा दिला आणि तुम्ही आमच्यावरच आरोप करताय. आता जामकर बघायला जाणार. तेवढ्यात आर्या म्हणते, दादा मी इथंच आहे. आता जामकर मोठ्याने ओरडायला लागतो, तू का माझी परीक्षा बघतेस, कुठे गेली होती? तेवढ्यात लाली म्हणते, जामकर साहेब अहो आर्याताई माझ्यासोबतच होत्या. फुलबाई मनात म्हणते, ही लाली तर देवळात होती आणि सांगते यांच्या बहिणीबरोबर नक्की भानगड काय आहे? जामकर म्हणतात, ओ जिच्या नवऱ्याला हात लावल्यावर जिचा जीव होतो वरती खाली तीच ती, ही तीच. गोपाळ नावाच्या टेलरची बायको लाली, ची सौका लाली. देशमुखांची सूनच घराबाहेर. या हे आपलंच घर समजा. लाली म्हणते, नका काळजी करू, मी माझं कामच संपून घरात येणार. जामकर म्हणतात, कसलं काम आणि कधी संपणार? अरे म्हणते, दादा जिथे जाशील तिथे किती चौकशा करतो रे, मला भूक लागली आहे. जामकर फुलाबाईकडे बघतात, हात वर करत म्हणतात, धन्यवाद आणि निघून जातात. पुजारी झोपायला जात असतात, पण त्याला मात्र सारखी लाली हसताना दिसते. तो देवा रक्षण कर माझं आणि या गावाचं पण. तेवढ्यात लाली म्हणते, पुजारी आता पुजारी जाम हदरतात. ती अहो तळघराची चावी हवी ती. गुरुजी चावी देत म्हणतात, आवरलं की मला परत चावी द्या. लाली करते तेवढ्यात गोपाळ येतो आणि म्हणतो, लालीजी आणि म्हणतो, गुरुजी नमस्कार. गुरुजी घाबरतात आणि निघून जातात. लाली म्हणते, अहो तुम्ही घरी नाही गेलात? गोपाळ म्हणतो, लालीजी तुम्ही थंडगार वाऱ्याचे इकडं आणि मी घरी, माझं लक्ष नाही लागत, तुमच्याशिवाय मला अजिबात करमत नाही. लाली मनात म्हणते, हा माणूस किती खोटं बोलतोय, यांचा एखादा मुखवटा बनवून घेऊन पुजावं म्हणते मी. कसं जमतं हे? हरकत नाही, हे आर्या प्रकरण मी लवकरच संपवणार आहे. आता ही नरकी हाडळ मला पावणार. गोपाळ म्हणतो, लालीजी अहो कसला विचार करताय? लाली म्हणते, काही नाही, आत्याबाईंनी जेवण दिलंय, तो चला की मग एकत्र जीवया. आणि चाव्या कसल्या? ती तळघराच्या. आता लाली जायला लागते. गोपाळ म्हणतो, एक चावी तळघराची, बाकीच्या खजिन्याच्या असल्या तर माझं कामच झालं. आर्या आणि जामकर घरी जातात. जामकर म्हणतात, चिमणे चिमणे तू फुगलीस, तुला राग आला, पण काय करणार, मला तुझी खूप काळजी वाटते. आर्या म्हणते, दादा तू कशाला काळजी करतो? अरे त्या लालीताई गोपाळजी नाही म्हणजे गोपाळजींची आई माझी खूप काळजी घेते. पण जामकरला काय पटत नाही. जामकर म्हणतात, माझा त्यांच्यावर अजिबात विश्वास नाही, मला असं वाटतं तू तिथे सेफ नाही. पण हे काय आर्याला पटत नाही. ती म्हणते, दादा अरे तू असं काय करतोस, तू गुन्हेगाराला शोध ना आणि साकेतला पण. जामकर म्हणतो, साकेत? आता मात्र त्याला खूप राग येतो. तो आमच्याच घरी राहिला आणि आमच्यावरच वार केला, तो जर सापडला ना मी त्याला सोडणार नाही. आर्या म्हणते, चला वाड्यातले लोक तरी सुटले. साकेतचं नाव घेतल्यामुळे वाड्यातील लोकांचा विषय टळला. लाली आणि गोपाळ जेवायला बसतात. गोपाळ विचार करतो, हिला जर संशय आला ना ही मला सोडणार नाही, काहीतरी केलं पाहिजे. तो आता घास भरवत म्हणतो, लालीजी आकारा. लाली म्हणते, अहो इथं काय करताय? तो म्हणतो, मग माझी बायको आहे, मला कोणाची भीती होय? आता दोघं जेवतात आणि दोघं पण मुखवटा रंगवत असतात. आता गोपाळचं प्रेम उतू जायला लागतं. लाली त्याच्या नाकाला रंग लावते आणि थोड्या वेळामध्ये दोघं पण झोपतात. पण गोपाळचं लक्ष सारखं खजिन्याच्या पेटीकडे असतं. तो आता बघतो लाली झोपलेली, हळूच उठतो आणि पेटीजवळ जातो. पेटीच्या कुलपाला हात लावतो, पण तेवढ्यात लाली कूस बदलते आणि गोपाळ पुन्हा झोपून घेतो. आता पुन्हा शांतता पसरते आणि गोपाळ पुन्हा कुलपाला हात लावतो. तो उघडण्याचा प्रयत्न करतो, पण लाली मात्र अचानक डोळे उघडते आणि तिला जाणीव होते की तिचा नवरा खजिन्याचं कुलूप उघडतोय. आता मात्र लालीला कळून चुकतं की हा कोणी साधासुद्धा नाही. आता बघूया, देवीसिंग लालीवर भारी भरतो की लाली देवीसिंगवर? तुम्हाला काय वाटतं, गोपाळने लालीची जिरवायला हवी की लालीने गोपाळची? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.